ऑब्जेक्शन घेणार पॅनलचा नंतर समज पॅनल झाले का अजून डिक्लेअर आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीने आता चांगलाच रंग पकडला असून निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याआधीच महामंडळात गोंधळ आणि आरोप प्रत्यारोपांचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 10 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। यापैकी 17 जणांची निवड होणार आहे। मात्र अद्याप कोणतेही अधिकृत पॅनल जाहीर झालेले नाही, त्यामुळे पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान कोल्हापुरातील चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात अर्ज छाननी प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर आणि ज्येष्ठ कला दिग्दर्शक सतीश बिडकर यांच्या अर्जावर देखील आक्षेप नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दुसरीकडे चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी निवडणुकीवर राजकीय दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे। त्यांनी काही लोक राजकारण करून उमेदवारी प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याचा दावा केला असून एका मंत्र्याच्या OSD कडून दबाव टाकला जात असल्याचाही आरोप केला आहे। या आरोपानंतर विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून देखील पलटवार करण्यात आला असून निवडणूक आता केवळ चित्रपट सृष्टीपुरती मर्यादित न राहता राजकीय वळण घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे कोणती आघाडी तयार होणार, कोण कोणाच्या पॅनलमध्ये दिसणार आणि ही निवडणूक थेट लढतीत रंगणार की बिनविरोध होणार याकडे आता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचं लक्ष लागून राहिलं आहे। एकूणच चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीपूर्वीच आरोप, आक्षेप आणि राजकीय हस्तक्षेपाच्या चर्चेमुळे वातावरण तापलेलं दिसत आहे। येत्या काही दिवसात कोणती पॅनल समोर येतात आणि कोणाचे अर्ज अंतिम ठरतात याकडे संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष लागलंय। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।